नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. हे जी भरती निघालेली आहे मित्रांनो, नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग कडून इथं भरती निघालेली आहे. नॉन अकॅडमिकची पोस्ट आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026 ची. यामध्ये तुमचं जे पद आहे नॉन अकॅडमिक ग्रुप ए, ग्रुप बी अँड ग्रुप सी ची पोस्ट आहे. याच्यामध्ये टोटल 173 पदांसाठी भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी 10वी पासवाले अप्लाय करू शकता, 12वी पासवाले अप्लाय करू शकता, ITI पासवाले अप्लाय करू शकतात, एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतात, एनी PG डिग्रीवाले अप्लाय करू शकतात आणि डिप्लोमावाले अप्लाय करू शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप अँड फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, पार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये ॲडव्हर्टाइज नंबर 1 आहे 2025 साठी नॉन अकॅडमिकच्या पोस्ट आहे. नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग कडून. जसं न्यू दिल्लीला याचं हेड ऑफिस आहे. ज्याची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये ॲडव्हर्टाइज नंबर 1 आहे. नॉन अकॅडमिक पोस्ट असणार आहे. नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग कडून, जे की NCERT आपण असंही म्हणतो त्याला. ओके. याच्यामध्ये आता ऑर्गनायझेशन जी आहे याची इस्टॅब्लिशमेंट दिली आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनची आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ओके. इन्व्हाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये आलेले आहे. GKFKला जे पोस्ट आहे नॉन अकॅडमिकच्या पोस्टिंग याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. डायरेक्ट रिक्वायरमेंट आहे, जे की ओपन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आपली घेण्यात येणार आहे. स्किल टेस्ट घेण्यात येईल, इंटरव्ह्यू घेण्यात येईल आणि आपल्याला हे हेडक्वार्टर्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल सेंटर्स, इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी न्यू दिल्लीमध्ये आपल्याला याचं जॉब लोकेशन वगैरे बघायला मिळेल. ओके. म्हणजे असणार आहे, म्हणजे ऑल इंडियामध्ये जे पोस्टिंग याच्या आहे, पण तुमचं जे आता इंटरव्ह्यू वगैरे कंडक्ट होईल तर न्यू दिल्लीला होणार आहे. अजमेरसाठी वॅकन्सी आहे, भोपाळसाठी वॅकन्सी आहे, भुवनेश्वरसाठी वॅकन्सी आहे, म्हैसूरसाठी वॅकन्सी आहे, नेल्लोरसाठी वॅकन्सी आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. त्यानंतर आपल्याला बाकीच्या नंतर अहमदाबादमध्ये वॅकन्सी आहे, बेंगळुरूला वॅकन्सी, गुवाहाटीला वॅकन्सी आणि कोलकातामध्ये वॅकन्सी आहे. आता याच्यामध्ये इम्पॉर्टन्स दिलेले आहे. आता आपण बघू. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांच्या इम्पॉर्टंट जे आहे त्यांचे याच्यामध्ये जे येतात इन्स्टिट्यूट वगैरे येतात, त्यांची नावं याच्यात देण्यात आलेली आहे. म्हैसूर्स वगैरे, न्यू दिल्लीची असेल, कुठला पण असेल. ओके. कोलकाताची त्यांच्या ऑफिसचे ॲड्रेस वगैरे, इन्स्टिट्यूटचे नाव देण्यात आलेले आहे आता एज्युकेशनलचे. ओके. तर तुम्ही हे बघू शकतात. आता याच्यामध्ये आता टेबल ए दिलेलं आहे ग्रुप ए साठी वॅकन्सी. आता ग्रुप ए मध्ये बघायला गेलं सगळ्यात आधी आपल्याला सुपरिटेंडिंग इंजिनिअरिंगसाठी वॅकन्सी असणार आहे. लेव्हल 12 सॅलरी, लेव्हल 7 CPU, 15,600 पासून 39,100 प्लस आपल्याला पगार, प्लस आपल्याला 707,600 रुपये GP असणार आहे. मॅक्झिमम एज लिमिट असणारे 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. यामध्ये टोटल आपल्याला एक पोस्ट बघायला मिळते. प्रोडक्शन ऑफिसरसाठी वॅकन्सी लेव्हल 11 सॅलरी, जो की आपल्याला असणारे 15,600 पासून 39,100, 6,600 रुपये आपल्याला GP भेटणार आहे. तेव्हा 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात पण एक पद बघायला मिळतं. आता बिझनेस मॅनेजरसाठी एक पोस्ट असणार लेव्हल 11 सॅलरी, 15,600 पासून 39,100 पगार, प्लस GP असणारे 6,600, 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात एक पद बघायला मिळतात. असिस्टंट प्रोडक्शन ऑफिसरसाठी लेव्हल 10 सॅलरी, 15,600 पासून 39,100 पगार, GP असणारे 5,400, टोटल 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात एक पोस्ट आहे. आता या URच्या पोस्ट होता, या आता SCची पोस्ट आहे. ओके. त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियर ग्रेड ए साठी लेव्हल 10 सॅलरी, 15,600 पासून 39,100 पगार, याच्यामध्ये 5,400चा GP असणारे 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 4 पदं बघायला मिळतात. ओके. असिस्टंट पब्लिक रिलेशन्स ऑफिसरसाठी लेव्हल 10 सॅलरी, याच्यामध्ये 15,600 पासून 39,100 पगार, प्लस GP असणारे 5,400, 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात पण एक पद आहे. याच्यात आपल्याला टोटल 9 पदं बघायला मिळतात. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे टेबल दिलेलं आहे 2 ग्रुप बीची वॅकन्सी. याच्यामध्ये आपल्याला पोस्ट दिलेलं आहे. नेम ऑफ द लेटर्स दिलेले आहे CPA साठी. ओके. मॅक्सिमम एज लिमिट वगैरे दिले आहे. टोटल ऑफ वॅकन्सी. आता सिनियर अकाउंटंटसाठी इथे वॅकन्सी आहे. लेव्हल 6 सॅलरी आहे. याच्यामध्ये आपल्याला 9,300 पासून 34,800 पगार, GP असणार 4,200, 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक पद आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी लेव्हल 6 सॅलरी, 9,300 पासून 34,800 पगार, GP आहे 4,200, याच्यात मॅक्सिमम 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक पद आहे. ज्युनियर अकाउंटंटसाठी याच्यामध्ये लेव्हल 6 सॅलरी आहे. याच्यामध्ये 9,300 पासून 34,800 पगार, प्लस 4,200 आपल्याला GP आहे. याच्यामध्ये आपल्याला 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. यात पण एक पद आहे. आता
स्टोअर ऑफिसरसाठी लेवल 7 सॅलरी असणार आहे. याच्यावर पगार असणार आहे 9,300 पासून 34,800 प्लस GP असणार 4,600. याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळेल. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. प्रोडक्शन असिस्टंटसाठी लेवल 6 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 9,300 पासून 34,800 पगार. याच्यामध्ये GP असणार 4,200. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 5 पदं बघायला मिळतात. प्रोफेशनल असिस्टंटसाठी लेवल 6 सॅलरी 9,300 पासून 34,800 प्लस पगार असणार आहे. 4,200 आपल्याला GP असणार आहे. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात 4 पदं आहे. त्यानंतर कॅमेरामॅनसाठी ग्रेड 2 साठी वॅकन्सी असणार आहे. लेवल 6 सॅलरी 9,300 पासून 34,800 पगार. GP असणार आहे 4,200. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात 4 पदं आहे. इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी लेवल 6 सॅलरी याच्यात 9,300 पासून 34,800 पगार असणार. GP असणार 4,200. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात 7 पदे आहे. स्पिरिट रायटिंगसाठी यात पद आहे. लेवल 6 सॅलरी याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्या 9,300 पासून 34,800 पगार आहे. प्लस आपल्या GP आहे 4,200. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक पद आहे. सेट डिझायनरसाठी लेवल 6 सॅलरी 9,300 पासून 34,800 पगार असणार. प्लस आपल्याला GP असणार आहे 4,200. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. त्याचे एक पद आहे. आता ग्रुप बी मध्ये टोटल ऑफ 26 पदं बघायला मिळतात. ओके. त्यानंतर आता जर पुढे गेले आपण आता टेबल 3 नंबर 3 ग्रुप सीची इथं पोस्टिंग दिलेली आहे. याच्यामध्ये कोड दिलेला आहे, पोस्ट कोड आणि इथं पदांची नाव वगैरे कॅटेगरी वाईज वॅकन्सी. आता याच्यात टेक्निकल ग्रेड 1 मध्ये आपल्याला लेवल 5 सॅलरी दिलेली आहे. 5,200 पासून 20,200 पर्यंत. GP असणार 2,800. 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 8 पदे आहे. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर त्यानंतरचं पोस्ट असणार आहे ऑडिओ अँड रेडिओ प्रोड्युसर ग्रेड 3 साठी वॅकन्सी असणार आहे. यांना पगार दिलेला आहे लेवल 5. याच्यामध्ये 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 4 पदे आहे. ग्राफिकल असिस्टंट ग्रेड 1 मध्ये लेवल 5 सॅलरी असणार आहे. यांची 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात पण एक पद आहे. TV प्रोड्युसर ग्रेड 3 साठी इथं वॅकन्सी आहे. लेवल 5 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात 2 पदे आहे. त्यानंतर सेमी प्रोफेशनल असिस्टंटसाठी लेवल 5 सॅलरी याच्यामध्ये 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात 2 पदे आहे. त्यानंतर सिनियर प्रूफ रेडरसाठी इंग्लिशसाठी लेवल 5 सॅलरी आहे. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक पद आहे. स्टोअर कीपर ग्रेड 1 मध्ये लेवल 5 सॅलरी आहे. 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 3 पदे आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रेड 3 मध्ये लेवल 4 सॅलरी आहे. जे की 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला 2 पदे बघायला मिळतात. फ्लोअर असिस्टंटसाठी लेवल 4 सॅलरी आहे. 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 3 पदे आहे. त्याच्यानंतर फिल्म असिस्टंटसाठी लेवल 4 सॅलरी आहे. याच्यामध्ये 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 2 पदे आहे. ग्राफिकल असिस्टंट ग्रेड 2 साठी लेवल 4 सॅलरी आहे. 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक पद आहे. स्टोअर कीपर ग्रेड 2 मध्ये लेवल 4 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 19 पद आहे. सगळ्यात जास्त पद याच्यात. ओके. लॅब असिस्टंट मध्ये फिजिक्ससाठी याच्यात लेवल 4 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 3 पदे आहे. लॅब असिस्टंट केमिस्ट्री मध्ये लेवल 4 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 5 पदे आहे. लॅब असिस्टंट कॉम्प्युटर सायन्ससाठी लेवल 4 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 2 पदे आहे. लॅब असिस्टंट जॉग्राफीसाठी लेवल 4 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 3 पदे आहे. त्याच्यानंतर लॅब असिस्टंट लँग्वेज इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. लेवल 4 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 2 पदे आहे. लॅब असिस्टंट जे आहे आपल्याला सायकोलॉजीसाठी याच्यामध्ये आपल्याला लेवल 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 3 पदं आहे. लॅब असिस्टंट ॲग्रिकल्चरला 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. याच्यात एक पद आहे. लॅब असिस्टंट बायोलॉजीमध्ये 27 वर्षापर्यंत एक पद आहे. त्यानंतर लॅब असिस्टंट सॅलरी सेम 27 वर्षापर्यंत याच्यात पण एक पद आहे. लॅब असिस्टंट होम सायन्ससाठी याच्यात पण एक पद आहे. लॅब असिस्टंट मॅथमॅटिक्ससाठी पण याच्यात पण आपल्याला 2 पदं बघायला मिळतात. लॅब असिस्टंट सायन्ससाठी याच्यात एक वॅकन्सी आहे. आता लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी लेवल 2 सॅलरी आहे. याच्यामध्ये 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 54 वॅकन्सी बघायला मिळतात. सगळ्यात जास्त वॅकन्सी. आणि सिनियर लायब्ररी असिस्टंटसाठी लेवल 2 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 3 पदे आहे. फिल्म जॉइनरसाठी लेवल 2 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक पद आहे. लाईटमॅनसाठी लेवल 2 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 4 पदं आहे. पेंटरसाठी लेवल 2 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक पद आहे. टॉर्चर ग्रेड 2 साठी याच्यामध्ये टीचर टॉर्चरसाठी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक पद आहे. कारपेंटरसाठी याच्यामध्ये लेवल 2 सॅलरी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. यात एक पद आहे. टोटल ऑफ ग्रुप सी मध्ये आपल्याला 138 वॅकन्सी बघायला मिळतात.
आता याच्यामध्ये ग्रुप ए, बी आणि सी मध्ये पोस्ट दिलेल्या आहेत. सगळ्या पोस्ट आता याच्यामध्ये दिलेल्या आहे. सगळ्या पोस्टला मिळवून एससीला 14 वॅकन्सी, एसटीला 18 वॅकन्सी, ओबीसी एनसीला 44 वॅकन्सी, ईडब्ल्यूएसला 11 वॅकन्सी, यूआरला 86 वॅकन्सी. त्याच्यानंतर टोटल ऑफ 173 वॅकन्सी बघायला मिळतात. पीडब्ल्यूडी आणि पीडब्ल्यूला 12, एसएमला 13, 173 वॅकन्सी बघायला मिळतात. आता पार्ट 2 मध्ये अकॅडमिक क्वालिफिकेशन दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स. ओके. सुप्रिटेंडिंग इंजिनिअरिंगसाठी एमटेक झालेलं पाहिजे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. 10 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके, तरच आपण अप्लाय करू शकतो. बीटेक जर असेल यामध्येच तर 12 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे, तरच आपण अप्लाय करू शकतो. मास्टर डिग्री असेल तर 12 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. इंटरव्ह्यू बेस तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. प्रोडक्शन ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये झालेली पाहिजे. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतो. इंटरव्ह्यू बेस तुमचं सिलेक्शन. बिझनेस मॅनेजरसाठी मास्टर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे MBA झालेलं पाहिजे, तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये बॅचलर डिग्री झालेली असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याच्यावरती तर अप्लाय करू शकतात. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन आपलं असणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे असिस्टंट प्रोडक्शन ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री असणार आहे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये, याच्यामध्ये युनिव्हर्सिटीकडून बॅचलर डिग्री असणार आहे. याच्यामध्ये डिप्लोमा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीकडून. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे प्रिंट प्रोडक्शन्समध्ये, तरच आपण इथं अप्लाय करू शकतात. ओके, याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके, इंटरव्ह्यू मोड असणार आहे आपलं सिलेक्शन. ओके, असिस्टंट इंजिनिअरिंग ग्रेड एला वॅकन्सी याच्यामध्ये दिलेलं आहे. बॅचलर डिग्री आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंगसाठी इथं वॅकन्सी आहे. ओके, याच्यामध्ये मास्टर डिग्री वाल्यांसाठी इथं फॉर्च्युनिटी आहे, चांगली फॉर्च्युनिटी बघायला मिळते. ओके, एक्सपिरियन्ससाठी वॅकन्सी आहे. 5 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. ओके, त्याच्यानंतर आपले सिलेक्शन असणार रायटिंग टेस्ट प्लस इंटरव्ह्यू अँड स्किल टेस्टमध्ये. असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसरसाठी डिग्री अँड जोरमिल मास कम्युनिकेशनमध्ये झालेली पाहिजे. 3 वर्षाची आपली डिग्री झालेली असेल, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल याच्यामध्ये आपल्याला. आणि ते ट्रान्सलेटर वगैरे आपल्याला लँग्वेज आली पाहिजे. मोड ऑफ सिलेक्शन रायटिंग टेस्ट प्लस इंटरव्ह्यू प्लस स्किल टेस्ट. सिनियर अकाउंटंटसाठी ग्रॅज्युएट्स कॉमर्सवाले इथं अप्लाय करू शकतात. 3 इयर आपल्या रेग्युलर सर्व्हिस केलेली पाहिजे. रायटिंग टेस्टवर सिलेक्शन आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरमध्ये जर बघायला गेले, ओके, तर याच्यामध्ये मास्टर डिग्री आपली झालेली पाहिजे इन हिंदी विथ इंग्लिश कंपल्सरी, नाही तर इंग्लिश विथ हिंदी कंपल्सरीमध्ये. ओके, तरच अप्लाय करू शकतो. एक्सपिरियन्सचं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे यामध्ये पण. मोड ऑफ सिलेक्शन रायटिंग टेस्ट अँड स्किल टेस्ट. ज्युनियर अकाउंटंटमध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे ग्रॅज्युएट पाहिजे आपण. ग्रॅज्युएट कॉमर्सवाल्यांसाठी चांगली फॉर्च्युनिटी आहे. फायनान्शियल आपल्याला मॅनेजमेंट आलेले पाहिजे. ज्युनियर अकाउंटंटला फक्त रायटिंग टेस्टवर सिलेक्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची आपल्याला एक्सपिरियन्स नाही, काही नाही, फ्रेशर पण आपण अप्लाय करू शकतो. आणि जे होतं तुमचं पहिले याच्यात सिनियर अकाउंटंटमध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे की आपण 3 वर्षाची रेग्युलर सर्व्हिस केलेली असेल तरच आपल्याला इथं भेटेल. ओके, असं इथं सांगितलेलं आहे. आता स्टोर ऑफिसरसाठी जर बघायला गेलं तर बॅचलर डिग्री तर सायन्सवाल्यांसाठी, तर आर्टवाल्यांसाठी, कॉमर्सवाल्यांसाठी अप्लाय होऊ शकता. म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. रायटिंग टेस्टवर सिलेक्शन्स आहे. प्रोडक्शन असिस्टंटसाठी जर बघायला गेलं बॅचलर डिग्री आहे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये पाहिजे, तर डिप्लोमा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाले तर प्रिंटिंग टेक्नॉलॉजीवाले तर अप्लाय करू शकतात. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये पण लागणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन असणार आहे रायटिंग टेस्ट. ओके, त्याच्यानंतर जर बघायला गेलं प्रोफेशनल असिस्टंटसाठी तर वॅकन्सी असणार आहे. एमलिप त्याच्यानंतर एमलिप SC आणि एमलिप रिलेव्हंट 50% नुसार असणार आहे. याच्यात दिलेलं आहे आपल्याला 3 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला लायब्ररी इन्फॉर्मेशन ऑफ सायन्समध्ये, नॉलेज ऑफ लायब्ररीमध्ये, सॉफ्टवेअर्समध्ये. ओके, रायटिंग टेस्ट वाल्यांसाठी फॉर्च्युनिटी आहे. कॅमेरामॅनसाठी याच्यात फॉर्च्युनिटी आहे ग्रेड 2ला. याच्यामध्ये दिलेलं आहे ग्रॅज्युएट डिग्री झालेली पाहिजे आणि डिसिप्लिन डिप्लोमावाल्यांसाठी चांगली फॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर याचं फोटोग्राफी वगैरे व्हिडिओग्राफी आलेलं पाहिजे. कॅमेरावाल्यांना ग्रॅज्युएट वगैरे झालेलं असेल, आपल्याला डेली आपला कोर्स झालेला आहे ग्राफिक डिझायनर वगैरे, फोटोग्राफी कोणताही, तर आपण अप्लाय करू शकतो. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये पण लागणार आहे. रायटिंग टेस्ट प्लस स्किल टेस्ट असणार आहे सिलेक्शनमध्ये. इंजिनिअरिंग सिस्टममध्ये बघायला गेलं तर बॅचलर डिग्री लागणार आहे इंजिनिअरिंग सिव्हिलायझेशनमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. याच्यात 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे, तरच अप्लाय करू शकतात. ओके, याच्यामध्ये पण रायटिंग टेस्टवर आपलं मोड ऑफ सिलेक्शन असणार आहे.
स्पिरिट रायटरसाठी जर बघायला गेलं तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले पाहिजे. याच्यामध्ये 3 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे. शूटिंग पे स्पिरिटमध्ये, टीव्हीमध्ये, फिल्ममध्ये केलेलं असेल तर अप्लाय करू शकतात. मोड ऑफ सिलेक्शन रायटिंग टेस्टवरच असणार आहे. सेट डिझायनरसाठी जर बघायला गेलं तर डिग्री झालेली पाहिजे. याच्यात आपल्याला स्टेट क्राफ्ट आणि डिग्री आपली झालेली असेल तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. आपल्याला टीव्ही प्रोडक्शन्समध्ये एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता. स्किलवर याच्यात सिलेक्शन आहे. टेक्निकल ग्रेडमध्ये जर बघायला गेलं टेक्निशियन ग्रेड 1 मध्ये 10वी-12वी वाल्यांसाठी पासवाले अप्लाय करू शकतात. 3 वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन झालेला असेल तर अप्लाय करू शकतात. ओके. एक्सपिरियन्स पण 3 वर्षाचा लागणार आहे आपल्याला याच्यात पण. रायटिंग टेस्टवर सिलेक्शन आहे. ऑडिओ रेडिओ प्रोडक्शनसाठी तर वॅकन्सी आहे ग्रेड 3 ला. याच्यामध्ये पण आपल्याला ग्रॅज्युएट डिग्री झालेली पाहिजे. डिप्लोमा मीडियामध्ये ऑडिओ रेडिओमध्ये तरच अप्लाय करू शकता. 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे. रायटिंग टेस्टवर सिलेक्शन आहे. ग्राफिक असिस्टंटसाठीच्या वॅकन्सी आहे ग्रेड 1 ला. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करा. डिप्लोमा इन ग्राफिक झालेला असेल, व्हिडिओ एडिटिंग वगैरे जे मास कम्युनिकेशनसाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मोड ऑफ सिलेक्शन स्किल टेस्ट. टीव्ही प्रोड्युसर्स ग्रेड 3 ला वॅकन्सी, एनी ग्रॅज्युएट डिग्री अँड 1 इयर एक्सपिरियन्स रायटिंग टीव्ही स्पिरिट वगैरे आपल्याला यायला पाहिजे तरच अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीवाले पण अप्लाय करू शकतात. ओके. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. मोड ऑफ सिलेक्शन रायटिंग टेस्ट असणार आहे यात पण. सेमी प्रोफेशनल असिस्टंटसाठी बिलीफ PLISC ग्रॅज्युएशन वगैरे असेल लायब्ररी सायन्समध्ये 50% तर अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. रायटिंग टेस्टवर सिलेक्शन आहे. सिनियर प्रूफ रायडरसाठी इंग्लिशमध्ये आपल्याला वॅकन्सी आहे. ज्यासाठी बॅचलर डिग्री आणि इंग्लिशमध्ये झालेली पाहिजे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. रायटिंग टेस्टवर तुझं सिलेक्शन्स. स्टोअर किपरसाठी ग्रेड 1 साठी वॅकन्सी. बॅचलर डिग्री आर्ट कॉमर्स सायन्सवाले अप्लाय करू शकतात. चांगली ऑपॉर्च्युनिटी. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. रायटिंग टेस्टवरच्या सिलेक्शन्स आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड ऑपरेटरसाठी वॅकन्सी आहे ग्रेड 3 मध्ये. याच्यामध्ये 12वी पासवाल्यांसाठी पद भरती आहे. सर्टिफिकेशन डिप्लोमा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सवाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला डीबीएस लोटस वगैरे ग्राफिक्स पॅकेज वगैरे आहे. रायटिंग टेस्टवर सिलेक्शन आहे. फ्लोअर असिस्टंटसाठी 10वी प्लस 12वी झालेली पाहिजे. 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे. स्किल टेस्टवर याच्यात सिलेक्शन आहे. फिल्म असिस्टंटसाठी ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि स्ट्रीममध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. व्हिडिओ एडिटिंग, कॉम्प्युटर ग्राफिक डिझाईनमध्ये मोड ऑफ सिलेक्शन स्किल टेस्ट. ग्राफिक असिस्टंट ग्रेड 2 मध्ये परत वॅकन्सी. याच्यामध्ये ग्रॅज्युएट डिग्री झालेली पाहिजे. डिप्लोमावाल्यासाठी वॅकन्सी पाहिजे ग्राफिक्समध्ये तरच अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये एक्सपिरियन्स दिलेला आहे. 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे प्रोग्रामरमध्ये तरच अप्लाय करू शकतात आपण. ओके. स्किल टेस्टवर आपली सिलेक्शन्स आहे. त्याच्यानंतर बघायला गेले तर आपल्याला स्टोअर कीपर ग्रेड 2 ला वॅकन्सी आहे जी की आहे 12वी पासवाल्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे जी की बघू शकता. सर्टिफिकेट डिप्लोमा स्टोअर वाल्यांसाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन रायटिंग टेस्ट. लॅब असिस्टंटसाठी बॅचलर डिग्री वाल्यांसाठी आहे. याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये पूर्ण माहिती. ओके. रायटिंग टेस्टमध्ये. लोअर डिव्हिजन क्लर्कमध्ये दिलेलं आहे. इंजिनिअरिंग 10वी प्लस 12वी वाल्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. 12वी पासवाले 35 वर्ड पर मिनिट इंग्लिशमध्ये, 30 वर्ड पर मिनिट हिंदीमध्ये टायपिंग झालेली पाहिजे तरच आपण अप्लाय करू शकतो. तर रायटिंग टेस्ट आपलं सिलेक्शन्स आहे. सिनियर लायब्ररी असिस्टंटसाठी जर पोस्ट आहे 12वी पासवाल्यासाठी अप्लाय करू शकता. सर्टिफिकेशन डिप्लोमा लायब्ररी सायन्सवाल्यांसाठी तर पोस्ट आहे. ओके. 3 इयर आपल्याला एक्सपिरियन्स झालेला पाहिजे तरच आपण अप्लाय करू शकता. 6 मंथ आपल्याला कोर्स चाललेला पाहिजे. ओके. रायटिंग टेस्टवर सिलेक्शन्स आहे. आता त्यानंतर याच्यात असणार आहे फिल्म जॉईनरसाठी 10वी-12वी झालेली अप्लाय करू शकता. ITI वगैरे असेल तर अप्लाय करू शकतात. ओके. एक्सपिरियन्स लागेल. स्किल टेस्टवर आपली घेतलं जाईल. लिफ्ट वॅनसाठी आपल्याला 10वी-12वी वाले अप्लाय करू शकतात. 3 वर्षाचा लिफ्ट सर्व्हिसचं आपल्याला आलं पाहिजे. कामकाज वगैरे स्किल टेस्टवर भरती आहे. पेंटरसाठी 10वी पास आणि ITI झालेली पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्सनुसार आपल्याला 10वी प्लस ITI पण 3 वर्ष एक्सपिरियन्स झालेला पाहिजे त्याच्यात पण आणि स्किल टेस्टवर आपली भरती आहे. टॉर्चरसाठी याच्यामध्ये 10वी प्लस 12वी ITI झालेलं पाहिजे. याच्यामध्ये 10वी-12वी ITI असेल तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे असेल. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स अप्लाय करू शकता. स्किल टेस्टवर आपल्याला घेण्यात येईल. कार्पेंटरसाठी 10वी प्लस ITI झालेलं पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. स्किल टेस्टवर आपल्याला घेण्यात येईल. ओके. त्यानंतर जर बघायला गेलं तर आपला पार्ट आपल्याला दिलेला 3. याच्यामध्ये जनरल टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे. जे की तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेशन्स वगैरे लागणार आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर इथं बघायला गेले तर आपल्याला फॉलोइंग फॉर द नॅशनल एज्युकेशन काउन्सिलिंगबद्दल एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगचं इथं माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. जे की आपल्याला त्याची झोन जर बघायला गेली कोणत्या ठिकाणी ऑफिस आहे तर आता तुम्हाला मी सांगतो न्यू दिल्ली, त्यानंतर इथं भोपाळला आहे. ओके.
त्याच्यानंतर इथं अजमेर आहे, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, नेल्लोर, शिलाँग, त्यानंतर अहमदाबाद, बेंगलुरू, गुवाहाटी आणि कोलकातामध्ये. ओके. तर हे तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगला पण. इंडियन नॅशनल्सवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला आहे. तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. कॅटेगरीनुसार पद भरती आहे. याच्यात इंग्लिश वगैरे जे काही असेल ते तुम्हाला लागणार आहे. आपली सगळी माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. आता नो प्रेस फॉर ॲडिशनल डॉक्युमेंटेशन. जे पण डॉक्युमेंटेशन ते एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहेत. तरच आपण अप्लाय करू शकता. कास्ट सर्टिफिकेशन वगैरे सगळे. इम्पॉर्टंट डेट्सबद्दल बोलायला गेले तर आता तुमचे इम्पॉर्टंट फॉर्म चालू झालेले आहे. 27 डिसेंबर 2025 पासून तर आपल्याला शेवटची दिनांक असेल अप्लाय करण्याची. 16 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करू शकता. तुमची जी ॲडमिट कार्ड, सीबीटी टेस्ट, रायटिंग टेस्ट, स्किल टेस्ट, इंटरव्ह्यू तुम्हाला नंतरून वेबसाईटच्या मार्फत आपल्याला वेबसाईटवरून काढवण्यात येईल. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला, जे आपण डिपार्टमेंटमध्ये आपण काम केलेलं असेल. एन-ओ-सी वगैरे एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, आपल्याला कॉल लेटर, सॅलरी स्लिप, ई-टी-सी डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ओके. हे सगळ्या ठिकाणी लागतं, जे की ॲडमिट कार्ड्स, नॉन सर्टिफिकेशन. ओके. एक्झाम सेंटर चॉईस करून घ्या, जे की आपल्या स्टेटमध्ये कुठे आहे. ओके. आणि ज्या जिल्ह्यामध्ये असेल तिथं. ओके. त्यानंतर छोटी-मोठी इथं जनरल इंट्रोडक्शन दिलेली आहे. वाचून घ्या तुम्ही. कॅटेगरीनुसार इथं माहिती देण्यात आलेली आहे. पी-डब्ल्यू-डी असो या कोणतीही कॅटेगरी असो. आता एस-सी, एस-टीला 5 वर्षाची सूट एज लिमिटमध्ये. ओबीसी एन-सीला 3 वर्षाची, पी-डब्ल्यू-डी वाला 10 वर्षाची पी-डब्ल्यू-डी, ओबीसी एन-सीला 13 वर्षाची पी-डब्ल्यू-डी, एस-सी, एस-टीला 15 वर्षाची सूट आहे. एक सर्व्हिसमॅनला सूट आहे. ग्रुप ए इंटरव्ह्यूमध्ये, ग्रुप बीमध्ये. ओके. सगळीकडे दिलेलं आहे. डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला सूट आहे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सीमध्ये सगळ्यांना इथे सूट दिलेली आहे. सिव्हिलियन एम्प्लॉयमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ओके. एज लिमिटबद्दल बघून घ्या. एक्झामिनेशन फीज जी आहे, जी की आता वेगळ्या-वेगळ्या पदानुसार वेगळी-वेगळी फी आहे. याच्यामध्ये आता कॅटेगरीनुसार ते आपण बघूया. आता खाली. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ओबीसी ईडब्ल्यूएसमध्ये लेव्हल दिलेला आहे 10 ते 12ला ₹1500 फीज. लेव्हल 6 ते 7ला ₹1200 फीज. लेव्हल 2 ते 5ला ₹1000 फीज. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी, एक सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. तर आपण अप्लाय करू शकता यामध्ये. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग प्रोसेसिंग फीच्या माध्यमातून आपण अप्लाय करू शकतो. मोड ऑफ पेमेंट आपण ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायची आहे. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये. ओके. ऑनलाईन पेमेंट ऑफ करून घ्यायचं आहे. ओके. ए रिसिप्ट्स वगैरे दिलेले आहे. ओके. मोड ऑफ सिलेक्शन देण्यात आलेलं आहे. मोड ऑफ सिलेक्शन पार्ट 2 मध्ये दिलेलं आहे. बघू शकतात. रायटिंग टेस्ट, सीबीटी इंटरव्ह्यू टेस्ट, सीबीटी टेस्ट. ओके. अशा पद्धतीची माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. त्यानंतर पी-डब्ल्यू-डी वाल्यासाठी माहिती दिलेली आहे. ती वाचून घ्या. ओके. तुमच्यासाठी इथं कामात येईल. ओके. तर अशी तर माहिती देण्यात आलेली आहे. जनरल इंट्रोडक्शन एकदा ही माहिती वाचून घ्या, जे की तुम्हाला वाचायची असेल तर. ओके. डिटेल्स दिलेले आहे. इंट्रोडक्शनची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट लिंक दिलेली आहे. त्यात फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट, मॅटर्निटी क्रॅश, एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट हे सगळे अपलोड करावे लागतात. आता ऑनलाईन आवेदनचं अप्लाय करण्यासाठी तुम्हाला तारीख दिलेली आहे 16 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करा. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्यानंतर आपले डॉक्युमेंटेशन्स वगैरे सगळे आपल्याला अनुत्सुकता भरून घ्या. काही डाऊट असेल तर तुम्ही यांच्या मोबाईल नंबरला कॉल करा. मंडे टू फ्रायडे 9 ते 6 वाजेपर्यंत. ओके. याच्यात देण्यात आलेलं आहे. आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. खाली फॉर्मॅट सर्टिफिकेट आहे. तर आपले फॉर्म चालू झालेले आहे. ओके. तर लवकरात लवकर आपण अप्लाय करून घ्या. 16 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि 27 डिसेंबर 2025 पासून फॉर्म चालू झालेला आहे. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देतो. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशा नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.